माझं नाव मुरलीधर श्याम कवटे. मी व माझी मिसेस श्वेता मुरलीधर कवटे हे दोन्ही बी प्रभाग 1 मधून इच्छुक उमेदवार आहे. आम्ही सार्वजनिक सामाजिक कामे भरपूर केलेली आहे सर. त्या ह्याच्यावर आम्हाला पक्षाने तिकीट द्यावी आमची नम्र विनंती आहे. अशी कोणती कोणती कामे केली की तुम्हाला पक्षाने तिकीट द्यावे? सार्वजनिक सगळेच काम आम्ही जे महिलेला आणलेलं काम, आधार कार्ड, पॅन कार्ड, सर्व जे कामं आमच्यातनं होतील तेवढे आम्ही कामं केलेली आहे. तुमचा प्रभाग क्रमांक किती? प्रभाग क्रमांक 1. मी आणि माझी मिसेस दोघं मी 1 मधनं उमेदवारी भरलेली आहे. पहिला शिवसेनेच्या पदावर काम केलं, युवा प्रमुख, शाखा प्रमुख असे कामं केलेले आहेत. प्रभागातील कोणते 3 प्रश्न तुम्ही प्राधान्याने सोडवणार आहे? प्रभागातले पहिला महिलाचे प्रश्न सोडायचे आपल्याला. महिलेचे कुठले प्रश्न असतील? त्यांचे जे सर्व जे काय कागदपत्र जे आणलेले आहेत महापालिकेत म्हणा, इकडं आपले आधार कार्ड वगैरे, पॅन कार्ड, परत ते नागरिक कार्ड सगळे आपल्याला करून द्यायचे कामं त्यांना. हां, आमचा प्रभाग मागासवर्गीय. प्रभागाबद्दल तुमचं काय मत असणार आहे? प्रभागाचे मत आमचे काय मत नाही, सगळं चांगलं आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत तुमची भूमिका काय असणार आहे? आम्ही भ्रष्टाचार बंदच करणार आहे महापालिकेला पहिला निवडून आल्यावर. प्रभाग 22 आणि 23 सोलापूर जिल्हा कार्यालयासाठी मी स्वतः जिल्हाध्यक्ष ओबीसी शिवसेना आणि माझ्या भगिनी कृष्णाताई बिराजदार आणि आमच्या वहिनी अंजू गजानन गायकवाड आणि माझे मिसेस अनुराधा प्रभाकर गायकवाड ह्या चौघांनी म्हणून सन्माननीय अमोलजी शिंदे साहेब यांच्या कार्यालयामध्ये पक्षाचा पक्षप्रवेशसाठी आणि पक्षाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. सांगायचं म्हणजे आज परिस्थिती 22 आणि 23 हा मागासवर्गीय भाग आहे. या भागामध्ये मागासवर्गीय व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती नगरसेवक झालेला आहे आणि ह्या श्रीमंत व्यक्तीला आज ही जागा दाखवण्यासाठी प्रभाग 22 आणि 23 यासाठी आम्ही गोरगरीब सन्माननीय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार लाडकी बहीण नगरसेविका बनली पाहिजे, लाडका भाऊ नगरसेवक बनला पाहिजे, रस्त्याचे ड्रेनेज आणि रस्त्याचा वीज, रस्त्यामधील कोणतेही विकास काम असेल यासाठी आम्ही ते सोलापुरातील सन्माननीय अमोलदादा शिंदे यांच्या कार्यालयाला पक्षाच्या उमेदवारीसाठी अर्ज भरण्यासाठी इथे आलेलो आहोत. आज जे काही विकास सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेला आहे याची पोचपावती म्हणून आम्हाला प्रभाग 22 आणि 23 पूर्ण सोलापुरातील जेवढेही मतदारसंघ आहेत त्याला सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने पूर्णपणे आमचा संपूर्ण पॅनेल 22 आणि 23ला निवडून येईल. यासाठी आम्ही आमची आज जी ताकद दाखवलेली आहे 22 आणि 23ची, आज खरंच आम्हाला अमोलजी शिंदे साहेब आणि सन्माननीय सिद्धारामजी मैत्रे साहेब यांनी आम्ही आशा व्यक्त करतो की आम्हाला तिकीट देतील. येणारा महानगरपालिका फक्त आमच्या घरापासून 2 किलोमीटर आहे, पण त्याला 2 वर्ष आम्हाला संघर्ष करावा लागला की महानगरपालिका जाण्यासाठी. आज पहिलं स्टेप म्हणून अमोल शिंदे यांच्या कार्यालयामध्ये आम्ही फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहेत. आता 2रा स्टेप, 3रा स्टेप, 4था स्टेप, साम दाम दंड या आम्ही मूलभूत आमच्याकडे आहे. यासाठी आम्ही शिवसेनाचे उमेदवार म्हणून खंबीर नेतृत्व असलेले अमोल शिंदे आमच्या मागे आहे, सिद्धारामजी मैत्रे साहेब आमच्या मागे आहे. गेले 10 ते 15 वर्ष झाले आम्हाला पूर्ण निवडणुकीचा अनुभव आहे. फक्त आम्ही लोकांना पाठिंबा दिलेला आहे. यावेळेस आम्ही स्वतः उभारत आहे, आमचे मिसेस उभारत आहे, आमची बहीण उभारत आहे, आमची वहिनी उभारत आहे. कोणालाही तिकीट दिले तर आम्ही शिवसेनेचं आम्ही काम करणार आहे. जय महाराष्ट्र. मेरा नाम सिमरन सिकंदर सैयद है और मैं प्रभाग क्रमांक 2 से उम्मीदवार हूँ. और मेरा ये है कि मैं महिला के लिए कुछ करना चाहती हूँ और मैं अभी तक 3 बचत गट चलाती हूँ और उनके लिए महिला बचत गट के माध्यम से मैं उनके लिए रोजगार देना चाहती हूँ. अभी तक आपने क्या क्या काम किया? अभी तक मतलब EKYC, लॉकडाउन में किट और EKYC का जो अभी चालू है वो, और गरीबों को चादर, खाना, ये सब के. अगर आपको टिकट दिया जाए तो आप क्या क्या काम करेंगे? सर पहले तो मैं महिला के लिए कुछ करना चाहूँगी और अपने जो नगर में जो मतलब ऐसा गंदगी है उसे साफ करना चाहूँगी. और पानी की बहुत समस्या है, उधर पानी की समस्या को दूर करना चाहूँगी मैं. बोलो मी अय्यूब नवाब पठाण, प्रभाग क्रमांक 2.
आज मुलाखत दिलेली आहे पक्षाकडून आणि आमच्या प्रभागामध्ये भरपूर अशा काही समस्या आहेत. मागील नगरसेवकांनी ते केले नाहीत. प्रामुख्याने समस्या पाण्याची समस्या आहे साहेब. आमच्या भागात 6 दिवसाला पाणी आहे. स्मार्ट सिटी फक्त कागदावर आहे साहेब. आज तुम्ही आमच्या भागात या, आजही 6 दिवसाला पाणी आहे. पाणीसाठी आज आमच्या घरात महिला लग्न असेल, मयत असेल, या बाजूला ठेवतात, फक्त पाणी भरतात. कारण काय म्हणजे पाणी वेळेवर नाही साहेब आमच्यात आणि गंडूळ पाणी येतं वारंवार. आणि आमच्या प्रभागात एक कुठलं गार्डन नाही, उद्यान मैदान नाही आहे आणि प्रभाग 2मध्ये सरकारी दवाखान्याची आम्हाला फार गरज आहे साहेब. आता तुम्ही तरुण उमेदवार म्हणून उभे राहिलेला आहे, तरुणासाठी तुम्ही काय करणार? तरुणासाठी प्रत्येक तरुणाला मी हाताला उद्योगाचं काम जे जे आपल्या शासनाकडून सर्व स्कीम आहेत त्या सगळ्या प्रभागात राबवणार आणि उद्योग तयार करणार, युवा उद्योग तयार करणार सगळ्या आपल्या प्रभागात. युवा पिढीला सगळं त्यांना घेऊन जे काही करता येईल, लोन असू दे, मुद्रावर जेवढ्या आपल्या शासकीय योजना आहेत त्या योजना त्यांना आणून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करतो आणि प्रभाग आपला कसा स्मार्ट होईल यासाठी पुरेपूर प्रयत्न करतो. नमस्कार, मी सचिन चव्हाण, शिवसेना शहर प्रमुख. आज या ठिकाणी इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखतीचा आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं आणि मुलाखतीसाठी लोकांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येतोय आणि शिवसेनेचं धनुष्यबाण सोलापूरमध्ये किती प्रभावी आहे या निमित्तानं सोलापूरच्या जनतेला आज दिसत आहे. सगळ्या प्रभागातील लोक ढोल ताशा लावून मोठ्या उत्साहानं गर्दी करून मुलाखतीसाठी या ठिकाणी येत आहेत. लोकांनी तुम्हालाच का निवडून द्यावं जनतेने? जनतेने आता सोलापूर महानगरपालिकेचे जे विविध प्रश्न आहेत आणि आमचे मुख्य नेते सोलापूरचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथभाईजी शिंदे साहेब यांनी अतिशय संवेदनशीलपणे नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत आणि त्या निमित्तानं म्हणजे लाडकी बहीण योजना असतील किंवा विविध योजना माननीय एकनाथभाईजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सुरू झालेले आहेत. जर आम्हालाच का निवडून द्यायचा हा प्रश्न असेल तर जी सोलापुराचे ज्या बेसिक नीड्स आहेत, रस्ते, पाणी किंवा लाईट, हे जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी आमचे सगळे उमेदवार ताकदीनं ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील असं मला वाटतं. आता जे सध्याला मुलाखती चालू आहेत, असं कोणत्या मुद्द्यावर त्यांना तिकीट दिलं जाईल असं वाटतंय आपल्याला? वेगवेगळे मुद्दे आहेत मुलाखतीसाठी. त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की निवडून येण्याची जे निकष आहे त्या निकषावरच मुख्यतः ही मुलाखत सुरू आहे. त्यानंतर त्यांचं समाजकार्य आणि राजकारणात कधीपासून सक्रिय आहेत, त्यांच्या भौगोलिक रचना, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ही मुलाखत सुरू होती. शिवसेना शिंदे गट हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो, कष्टकऱ्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यांचा विचार केला जाईल का उमेदवारी करताना? 100% जे शिवसेनेचे आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आहेत, जे निष्ठावंत आहेत, त्यांचा नक्कीच विचार केला जातो. बोला. जय महाराष्ट्र. बोला. आज जो रिस्पॉन्स मिळतोय इच्छुकाच्या मुलाखतीसाठी, तर कशा पद्धतीने लोकांना तुम्ही तिकीट देण्याचं ठरवलं आहे? मागील अनेक वर्षापासून आपण बघत असाल सोलापुरात सध्याला किंवा पूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहिणींचा जो आशीर्वाद आहे तो एकनाथबाई शिंदे साहेबांनाच आहे. कारण लाडक्या बहिणींचा विचार केलेल्या एकनाथबाई शिंदेंनीच हा योजना आणलेला होता. त्यासाठी सर्व जाती धर्मातून शिवसेना हा पक्ष प्रथम पक्ष या नात्याने बघितला जात आहे. आणि जी उमेदवारी देण्यात येणार आहे ती कशा पद्धतीने कार्यकर्त्यांचा विचार केला जाणार आहे का पदाधिकाऱ्यांचा, का कुठल्या तिकिटाचा तुम्ही विचार केला जाणार आहे? नाही, पदाधिकारी असू द्या, कार्यकर्ते असू द्या, कोणी असू द्या, सर्वांना त्यांच्या त्यांच्या भागात कशा पद्धतीनं त्यांचं काम आहे त्या ठिकाणी त्यांनी कुठला विजन त्यांच्याकडे आहे आणि पक्षासाठी काय काम केलं आहे अशा सर्व गोष्टी बघून त्यांना तिकीट दिलं जाईल. आणि मुलाखती घेत आहेत, वरिष्ठ लोक बसलेले आहेत आणि स्वतंत्र पक्षाची यंत्रणा त्या भागात सर्वेला फिरत आहे. ते सर्व ॲनलाइज करून लास्टला निर्णय घेतील कमिटी. उद्या राजकीय समीकरणे बदलली तर तुमची निष्ठा कुठे राहील? माझी निष्ठा आता शिवसेनेबरोबरच राहील.
शिवसेनेची मूळ विचारधारा आजही जपली जात आहे असे तुम्ही ठामपणे कशावरून सांगू शकता? शिवसेनेची विचारधारा तुम्ही बघत असाल, सर्वसामान्यांचा विकास आणि 20% राजकारण 80% समाजकारण, हा जर धोरण कोणाचा असेल तर तो फक्त शिवसेनेचंच आहे. आज तुम्ही महाराष्ट्रातली सत्ता खरोखर आणण्यासाठी सर्वात मोठा हातश्रेय कोणाला जात असेल तर तो एकनाथभाई शिंदेंनाच जाईल. मागील महापालिकेत तुमची ठोस कामगिरी कोणती होती? मागील महापालिकेत मी नव्हतो, तब्येत ठीक नव्हती, मी बाहेरगावी होतो. आपण शिंदे गटामध्ये कोणत्या कारणास्तव सामील झाला? शिंदे गटामध्ये सामील होण्याचा मागचा एकच उद्देश आहे, जिथं सर्वसामान्य कार्यकर्त्याला मानसन्मान नसतो आणि अनेक लोकांची सोन्याच्या चमच्यानेच खाऊन मोठे झाले आहेत आणि सर्वसामान्यांचा पक्ष जर कुठला असेल तर तो शिवसेनाच आहे. आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय कुठं भेटत असेल तर तो शिवसेनेतच आहे. आणि आमच्या पूर्व भागातील प्रत्येक कष्टकरी कामगारांच्या हितासाठी मी शिवसेनेत आलो आहे. अधिकाऱ्यांवर दबाव टाकून काम करण्याची तुमची क्षमता किती असेल? जर चुकीचं वागत असेल तर ते योग्य काम करण्यासाठी पूर्ण क्षमता असेल. 100% त्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून काम करून घेण्याचा प्रयत्न आमचा असेल. शिवसेनाचे मुख्य नेते तथा आदरणीय संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळे व त्यांच्या करिश्मामुळे व त्यांच्या केलेल्या विकास कामामुळे आज मोठ्या उत्साहानं शिवसैनिक नागरिक गेल्या सकाळपासून इच्छुक उमेदवारांची मुलाखत चालू आहे. फार मोठी गर्दी या आमच्या सोलापूर शहरातून दिसून येत आहे आणि सर्व ठिकाणी सर्व प्रभागामध्ये इच्छुकांची गर्दी फार मोठी आहे. आमचं सर्व निकष बघून सर्व उमेदवारांचं सर्व चाचपणी करून जसं सामाजिक कार्य मोठं आहे, जसं जनसंपर्क मोठं आहे, समाजाचं प्राबल्य बघून आम्ही त्या सर्व समिती मिळून आम्ही उमेदवारी अर्ज फायनल करणार आहे आणि त्यांना एबी फॉर्म दिलं जाणार आहे. मी असू दे, आमचे मित्र अमोलबापू शिंदे साहेब असू दे, आमचे शहर प्रमुख सचिनभाऊ चव्हाण असू दे आणि आमचे माजी राज्यमंत्री शिवसेना नेते आदरणीय मेत्रे साहेब आणि उत्तम प्रकाश खंदारे साहेब, माजी आमदार रतिकांत दादा पाटील साहेब आणि सर्व आमचे लोकसभा संपर्कप्रमुख महेश नाना साठे साहेब आणि आमचे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शिवसेना नेते संजयजी कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही समितीच्या माध्यमातून सर्व उमेदवारी अर्ज फायनल करणार आहे येणाऱ्या काळामध्ये. भाऊ, आता जे उमेदवारी आता बाहेरचे जे आलेले आहेत, आयात झालेले आपल्याकडे, तर त्यांचा तिकीट देताना विचार पहिला केला जाणार का नंतर केला जाणार? आधी प्राधान्य शिवसैनिकाला असणार आहे, पदाधिकाऱ्यांना असणार आहे, पण त्याच्यामध्ये निकष असणार आहेत. ज्याचं सामाजिक कार्य मोठं आहे, ज्याचं जनसंपर्क मोठा आहे आणि समाजाचं प्राबल्य बघून आम्ही हे निकष सर्व बघून उमेदवारी अर्ज मंजूर करणार आहे. जवळपास 400च्या वर फॉर्म आले होते आणि आपण 102 देणार आहे तुम्ही. होय. तर त्यांचा कोणता निकष तुम्ही पुढे घेतला जाणार आहे? कसं आहे, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी नेहमी सांगत असतात त्यांच्या भाषणामध्ये, सर्वात मोठं पद हे शिवसैनिक आहे. म्हणून 102 उमेदवारी जरी आम्ही दिलो, जे राहिलेले 300 जण आहेत त्यांनी काय नाराज होणार नाहीत. त्यांनी शिवसैनिक म्हणून काम करणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्यांना शिवसेना पक्षामध्ये अनेक पदं आहेत, त्यांना पदाचं सन्मान करून आम्ही सन्मानजनक काम करणार आहे येणाऱ्या काळामध्ये. शिंदे गटामध्ये अजूनही काही कार्यकर्ते हे नाराज आहेत, ज्यांना तिकीट दिलं नाही जाणार असं म्हटलं जातं. फक्त आणि फक्त त्यामध्ये ना तिकीट हे फक्त जे म्हणजे जुने लोक आहेत त्यांना डावलून जो नवा चेहरा येत आहे त्यांना दिलं जातं म्हणतं. त्यामध्ये जी प्रकारची नाराजी पसरली आहे ती येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या अगोदर कशा प्रकारे दूर केली जाईल? कुठल्याही आमच्या पक्षामध्ये नाराजी नाही आहे. फक्त विरोधक काहीतरी विष पेरण्याचं कॅम्प करत आहेत ह्या लोकांनी. सर्व आम्ही एकसंघ आणि एकजुटीनं आम्ही सर्व एकत्र या निवडणूक पार पडणार आहे आणि सर्वांना सन्मानजनक आम्ही वागणूक देऊन योग्य ठिकाणी त्यांना पद देऊन येणाऱ्या काळामध्ये त्यांना संधी देणार आहे सर्वांना. फक्त उद्धव ठाकरे एवढेच अजेंडा आहे का तुमचं शहराच्या विकासासाठी स्वतंत्र काय अजेंडा आहे? आमचं अजेंडा फक्त विकास कामावर आमचा अजेंडा असणार आहे. कारण नगर विकास खाता हे आमचे शिवसेनाचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे, शहरामध्ये कुठल्याही विकास कामामध्ये आम्ही कमी पडून देणार नाही. कुठला का निधी असू दे, कुठला का प्रश्न असू दे, शहराचा मोठा विषय 100% ते प्रश्न मार्गी लागणार. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिलेले आहे. आज ही बीजेपीच्या दबावाखाली ही एकनाथ शिंदेची शिवसेना काम करते असं म्हटलं जातं. त्याबाबत आपलं काय प्रतिक्रिया नाही? हे मी तुम्हाला मगाशी सांगितल्यासारखं विरोधांचं हा विष करण्याचं काम आहे
आणि कुठलं तर गैरसमज ते निर्माण करायला त्या लोकांनी, असलं कुठलं नाही. आम्ही मैत्रीपूर्व लढत लढणार आहे. जरी ते भारतीय जनता पार्टी असू दे, अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असू दे, सर्व आम्ही मैत्रीपूर्व लढत लढणार आहे. आणि एकनाथजी शिंदेसाहेब जे आदेश देतील, महायुती करायचं तर महायुती करणार आणि स्वबळावर लढायची पण आमची तयारी आहे. सध्या प्रचलित मुद्दे सोडून शिवसेनेकडे नवीन मुद्दे कोणते आहेत निवडणूकसाठी? निवडणूकसाठी आता रोज पाणी आणि स्वच्छ पाणीचा विषय असणार आहे. आणि नवीन जे आपल्या काय आमच्या हातवाड भागामध्ये सिमेंट रस्त्याचे प्रश्न आहेत, ड्रेनेज लाईनचे प्रश्न आहेत. आणि ज्येष्ठ नागरिकांना सुविधा, नवीन सांस्कृतिक भवन आणि आमच्या हातवाड भागामध्ये नवीन बसस्टँड आणि भविष्य काळामध्ये जुळे सोलापूर या भागामध्ये स्वतंत्र महानगरपालिका, अशा विविध प्रश्न घेऊन आम्ही समोर जाणार आहे. मी सौ पूजा योगेश केकडे, प्रभाग क्रमांक 3मधून उमेदवारीसाठी अर्ज दिलेला आहे. तर माझी एवढी इच्छा आहे की मला ह्यांचं तिकीट भेटावं आणि मी जे महिलांच्या अडचणी आहेत या दूर करण्याचा प्रयत्न करीन. काही जणांची पाण्याची समस्या, लाईट काम किंवा जे काही ड्रेनेजचे काम आहेत यांची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही याच्या अगोदर काय काय कामं केली समाजोपयोगी? काही नाही, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये शक्यतो म्हणजे आमच्या समाजामध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात ह्याच्यामध्ये माझा सहभाग होता आणि बाकी लहान मुलांचे जे कार्यक्रम घ्यायचे त्याच्यामध्ये पण सहभाग होता. प्रभागातील कोणत्या 3 समस्या तुम्ही प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न कराल? आमच्या प्रभागामध्ये आधी पाण्याची समस्या होती, पण आत्ता सध्या तरी नाही आहे. जास्त करून ड्रेनेज लाईन आहे, याचा प्रॉब्लेम जास्त आहे. तर हे दूर करण्याचा प्रयत्न करेन मी. मी प्रियदर्शन बाळासाहेब साठे, युवा सेना जिल्हा प्रमुख, प्रभाग क्रमांक 16मधून ओपन सर्वसाधारण प्रवर्गातून इच्छुक आहे. आजपर्यंत मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब व आमच्या नेत्या प्राध्यापक डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 16मध्ये 3.5 कोटीचा निधी खेचून आणून विकास कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. व तसेच आमच्या प्रभागातील बांधकाम कामगाराचे 3,000 लोकांची बांधकाम कामगार नोंदणी मुफ्तमध्ये करून दिलेली आहेत. 2,000 लोकांना भांडी वाटप करण्यात आलेले आहेत व अनेक पक्षाच्या माध्यमातून विकास कामं करण्यात आलेली आहेत. लाडकी बहीण योजनेचे जवळपास 4.5 लाडक्या बहिणीला लाभ मिळवून दिलेला आहे. आरोग्य शिबिर भरवण्यात आलेले आहेत. 10,800 लोकांची आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांची आरोग्य तपासणी करून जवळपास 500 ते 600 लोकांचा डोळ्याचे ऑपरेशन करून दिलेलं आहे. व येणाऱ्या काळात महापालिकेच्या प्रशासकीय कामातून जे आमच्या भागातील ड्रेनेजचे प्रश्न आहेत व पाण्याचा प्रश्न आहे याला प्राधान्य क्रमांक देऊन ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. व पक्षाने मला संधी दिली तर शिवसेनेच्या माध्यमातून प्रभागातील अनेक विकास कामे सोडवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कुठल्या प्रभागात प्रभाग क्रमांक 16. विजन काय असणार आहे पुढचं आपण जर समजा निवडून आलं तर? आपल्या प्रभागामध्ये सर्वात मोठा ड्रेनेजचा प्रश्न आहे, तो सोडवण्याचा प्रयत्न राहील. व तसेच झोपडपट्टी भागातील जे आपल्या महानगरपालिकेच्या शाळा आहे त्या शाळा स्मार्ट आपल्या डिजिटल करण्यात याचा प्रयत्न राहील. आदरणीय शिवसेने पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी यांना माझं नम्र अभिवादन. मी सौ कृष्णाताई लोहित बिरादार, सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 23मधून इच्छुक उमेदवार तुमच्यासमोर उभी आहे. समाजसेविकाच्या माध्यमातून नागरिकांची समस्या हे मी खूप जवळून पाहिलेली आहे. त्या महिलांसाठी सुरक्षा राबवली पाहिजे. ड्रेनेज लाईन, नळासंबंधी, लाईटी संबंधी हे समस्या मी तुमच्यासमोर मांडत आहे. कामगिरी काय राहणार आहे? आमच्या प्रभागात जे कामं झालेल्या नाही त्या आमच्या प्रभागासाठी विकास करणं हे माझं कर्तव्य आहे. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.